महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा समाजातील एक गंभीर विषय असून त्यावर तातडीने आणि प्रभावीपणे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षतेवर परिणाम करणाऱ्या घटना वाढत आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारी छळवणूक यांचा समावेश होतो. महिलांनी निर्भयपणे जगण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी दोन्ही स्तरांवर सुरक्षतेची हमी मिळणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी विविध कायदे आणि धोरणे लागू करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ पोक्सो कायदा, लैंगिक अत्याचार विरोध कायदा आणि घरेलू हिंसाचार प्रतिबंध कायदा हे महिलांना संरक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण कायदे आहेत. निर्भया निधी अंतर्गत महिलांसाठी सुरक्षित वाहतूक आणि सार्वजनिक ठिकाणी CCTV यंत्रणा बसवणे यांसारख्या सुविधा पुरवल्या जातात. मात्र केवळ कायदे करणे पुरेसे नाही, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे हेही गरजेचे आहे. महिला सुरक्षतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. महिला हेल्पलाईन क्रमांक, तातडीच्या सहाय्यासाठी ॲप्स आणि स्थानिक पोलीस यंत्रणा यांचा उपयोग महिलांना संरक्षणासाठी होतो. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित करण्यासाठी विशेष महिला कोचेस आणि महिलांसाठी स्वतंत्र वाहन सुविधा यांचा समावेश आहे. परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागात अद्यापही महिलांना पुरेशी सुरक्षा सुविधा उपलब्ध होत नाहीत. महिलांच्या सुरक्षतेसाठी समाजाची मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. लहान वयापासूनच मुलांना महिलांचा आदर करण्याचे संस्कार दिले पाहिजेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण आणि महिलांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी समाजातील प्रत्येक स्तरावर सतर्कता आणि सहकार्य आवश्यक आहे. महिलांनी स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्वसंरक्षण तंत्रे शिकणे, सतर्क राहणे आणि समस्या उद्भवल्यास वेळेवर अहवाल देणे महत्त्वाचे आहे. परंतु हे केवळ महिलांचे कर्तव्य नसून समाजाचा प्रत्येक घटक, प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांचे एकत्रित प्रयत्न महिलांना खऱ्या अर्थाने सुरक्षित प्रदान करू शकतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षतेसाठी एकत्रितपणे काम करणे हीच काळाची गरज आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपले महिला विश्व.